येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत दराडे रुपेश लक्ष्मण यांची निशाणी धनुष्यबाण। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 4 त्या उमेदवार आहेत अमरून शबीम बानो मोहम्मद इकबाल आणि शेख वकील अहमद। या सर्वांची निशाणी आहे धनुष्यबाण प्रभाग क्रमांक 4 मधून। तरी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासाठी या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून कामे करण्यासाठी संधी द्यावी अशी विनंती उमेदवारांच्या वतीने करण्यात येत आहे। आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या नवीन उपक्रमाला प्रतिसाद देऊन त्यांना विजय करण्याचा निर्धार निश्चय करत आहेत। वास्तविक पाहता आतापर्यंतच्या सर्व निवडणूक आपण बघितल्या आहेत की त्यामध्ये फक्त रस्ते, लाईट, गटार आणि स्वच्छता, पाणी यावरच लढल्या गेल्या, परंतु शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर कुठलाही सक्षम नेता अजून पुढे आलेला नाही। तरी आमदार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे या दोन्ही आमदार दराडे बंधूंच्या निधीमधून तब्बल 200 ते 250 कोटींचे विकास कामे या येवला शहरात निवडणुकीपूर्वीच आणि सध्याही चालू आहेत। दराडे बंधू आजही शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने काम करत आहेत। म्हणजे निवडणुका सुरू होण्यापूर्वीपासून कित्येक वर्षापासून त्यांनी येवलेकरांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। जर नवीन अध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे आणि सर्व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे तुतारी चिन्हावर उभे असलेले डॉक्टर संकेत शिंदे आणि नजमुल शहर इखलाक अन्सारी या उमेदवारांना सुद्धा विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। ॲडव्होकेट माणिकरावजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने वार्ड क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक विकास कामे केलेले आहेत असे दिसून येते। विकास कामाबरोबरच वैद्यकीय, शैक्षणिक आणि शासकीय कामकाजामध्ये ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांची मदत कायमस्वरूपी या प्रभागासह येवले शहर आणि तालुक्यातील ग्रामीण जनतेला मिळत असते।